सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक नाशिकमध्ये संपन्न झाली. सत्ताधारी पक्षांनी सातत्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आगामी निवडणुकीत समाजाची ताकद दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नाशिक शहरामध्ये जी काही होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीच्या अनुषंगाने जेव्हा वातावरण तयार झालं, महानगरपालिकेचं निवडणुकीची घोषणा झाली, निवडणूक आयोगाने सगळंही केल्यानंतर समाजातील जे काही खऱ्या अर्थाने विविध पक्षांकडून काम करणारे कार्यकर्ते म्हणूया मुद्दा घेतला तर अनेक इतर जिल्ह्यातले नेते या नाशिक शहराचे कार्यकर्त्यांवर नेतृत्व करतात. कार्यकर्ते नाशिकचे स्थानिक, पण नेतृत्व कोणाचं स्वीकारतात? त्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या नेत्याचं. तर ते नेते काही काँग्रेसमध्ये माजी मंत्री होऊन गेले, काही भाजपमध्ये होऊन गेले, काही शरद पवार गटात आता माजी मंत्री असतील. त्या नेत्यांचं सुद्धा जे पाठबळ असेल किंवा त्यांचं स्वतःचं बळ असेल, आज ते बळ सिद्ध झालं की ते कोणालाही उमेदवारी घेऊ शकले नाही नाशिक महानगरपालिका. मग कोण म्हणतं माझी ही संघटना आहे, कोण म्हणतं पण तुमचे नेते कोणत्या पक्षात काम करतात याचं आत्मपरीक्षण त्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. हा झाला मुद्दा आजच्या उमेदवारीचा. एका पलीकडे प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 22 ह्या विषयावर चर्चा चालू होत्या गेल्या महिना, 2 महिने, 3 महिने. जसं आपण मातंबर एक विषयाने बोललो, कारण 2 मिनिटं न्यूज फक्त बंद करा. कशासाठी जायचं? आपण स्वतःचा समाजाचा स्वाभिमान जरा बाजूला ठेवा आणि आपण स्वतः लढलं पाहिजे. 2-3 उमेदवारांनी सांगितलं की आपण पाडलं पाहिजे. अतिशय योग्य आहे. जोपर्यंत त्यांचा भक्कम उमेदवार पडत नाही तोपर्यंत समाजाचं अस्तित्व दिसत नाही. त्याच्यामुळं आता मी माझ्या मुलालाही 14 मधून उभं केलं. माझ्याकडे रुपया नाही, मी झोपडीत राहतो 10 बाय 10, 15 बाय 15च्या खोलीत, पण मी उभं केलं. आता एकांनी सांगितलं, भालेराव साहेबांनी, की 200 मतांनी 2 उमेदवार पडले. मला 150 जरी पडले तर मी उमेदवार पाडेल, एवढं 100% सांगितलं. मागच्या वेळेस एक XYZ नाव नाही घेत की जे मागचे सिटिंग उमेदवार आहेत, माझ्या मुलीला माघार घ्यायला जर त्याच्यावर लादली गेली तर अजून त्याच्यावर आर्थिक वर्गणी असाही आता कधी विचार झालेला असावा किंवा संघटनात्मक दृष्टिकोनातून आंबासाहेबांचा उपयोग. 4 जानेवारी 2026 रोजी नाशिक इथं सकल मातंग समाजाची चिंतन बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत समाजाचे सक्षम उमेदवार उपलब्ध असतानाही सत्ताधारी पक्षांनी एकही जागा न दिल्याची तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मातंग समाजानं निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र यावेळी सत्ताधारी पक्षांकडून फक्त आश्वासनांचं गाजर दाखवण्यात आल्याचा आरोप समाजाच्या नेत्यांनी केलाय. प्रभाग 27 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मानसीताई बाळू आठवले तर आम आदमी पार्टीकडून पवन बकुरे यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग 14 मधून हितेश कांबळे, ज्ञानेश्वर काळे आणि चंद्रकांत आल्हाट हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांच्या पाठीशी नाशिकमधील मातंग समाजानं एकजुटीनं उभं राहावं आणि समाजाची राजकीय ताकद दाखवून द्यावी असं आवाहन बैठकीत करण्यात आलं. समाज कोणाला पाठिंबा देणार आणि कोणाला नाही याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीत मातंग समाजाची भूमिका हे निर्णायक ठरणार असल्याचं या बैठकीतून स्पष्ट झालंय. संजय खैरनार, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सातपूर, नाशिक.